नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वा स्किन थेरपीकडून. आजच्या बोल बर्वाच्या भागात आपण एका वेगळ्या विषयात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. वैशाली फाटक काटकर. वैशालीताई, वेलकम टू बोल बर्वा. थँक्यू. वैशालीताई ही मूळची मुंबईकर आहे. मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, नंतर बॅचलर ऑफ सायन्स अँड स्टॅटिस्टिक्स असे तिचे अभ्यासाचे विषय होते. अभ्यास आणि हे सगळं पूर्ण केल्यानंतर, कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 5 वर्ष ती ऑस्ट्रेलियामध्ये होती, 6 वर्ष सिंगापूरमध्ये होती. IT च्या फील्डमध्ये जवळजवळ आता 26 वर्ष ती काम करते आहे. या 26 वर्ष काम करण्यामध्ये 15 वर्ष जी आहेत ही तिची ज्ञानयज्ञामधली आहेत असं आपल्याला नक्की म्हणता येईल. पुढे येणाऱ्या पुढच्या जनरेशनच्या मुलांना कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये पारंगत कसं करता येईल, IT मध्ये कसं पारंगत करता येईल आणि ऍडव्हान्स मॅथ्स कसं शिकवता येईल याच्यामध्ये ती काही वर्ष काम करते आहे. IT तिने MBAच्या स्टुडंट्सना शिकवलेलं आहे आणि इन्स्टिट्यूटमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कम्प्युटर सायन्स या विषयासाठी. अजून एक वेगळा तिची ओळख सांगता येईल म्हणजे केम्ब्रिज इंटरनॅशनल सिलेबस जो काही असतो त्याची एक्झाम कोऑर्डिनेटर म्हणून तिने काम केलेलं आहे. या सगळ्यापेक्षा खूप वेगळा असा जो काही भाग आहे तो तिच्यातल्या लेखिकेचा आहे. गेली 4 वर्ष ती वेगवेगळ्या विषयांवरती लेखन करते आहे आणि अशा डायव्हर्स गोष्टी करणाऱ्या एका पर्सनॅलिटीला आज आपण भेटणार आहोत. वैशालीताई, वेलकम टू बोल बर्वा. आमच्या या प्लॅटफॉर्मवर तुझं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. मला असं सांगशील की ITचं फील्ड जे काही आहे हे गेल्या काही वर्षामध्ये अगदी वेगळ्याच प्रकारे डेव्हलप होताना दिसतं आहे. तर इतक्या वर्षाच्या तुझ्या अनुभवातून तुला याच्यामध्ये काय बदल पाहायला मिळत आहेत? अर्थात आता बदल खूप झालेत, म्हणजे मला दिसत आहेत, इतरांनाही दिसत आहेत आणि जवळजवळ 25-26 वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे. मुळातली मुंबईची जे तू सांगितलंच आहेस. आणखीन तिथून माझ्या करिअरला सुरुवात झाली. त्याच्यानंतर सिंगापूरमध्ये मी वेगवेगळ्या पोझिशन्सवरती IT मध्येच काम केलं. त्याच्यानंतर बँगलोरमध्ये आम्ही जवळजवळ 12 वर्ष होतो आणि तिथे मी IT मध्ये टीचिंग म्हणजे कम्प्युटर सायन्स टीचिंग, तेव्हा कम्प्युटर सायन्स हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. MBA ला IT शिकवत होते, कम्प्युटर सायन्स शिकवलं. आणखीन केम्ब्रिज इंटरनॅशनल सिलेबस जो IGCSE आहे त्याची एक्झामिनेशन कोऑर्डिनेटर हे मला म्हणजे ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याबरोबरच होती. आणि ऍडव्हान्स मॅथ शिकवते कारण की गणिताची मुळात आवड आहे. तर हा जो माझा वेगळ्या वेगळ्या भागातला म्हणजे IT असलं तरी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव आहे, वेगळ्या वेगळ्या देशातला आहे. तर आता मी बदल बघितलेत आणि ते बदल होणं साहजिक आहे. आणि कारण सगळ्यांनाच हे मान्य आहे की IT इज द लेटेस्ट ग्रोईंग फील्ड, लोकांनी मान्य केलेलं आहे. आणि तर मी अनुभवलेले छोटे छोटे बदल म्हणजे आता उदाहरणातून सांगायचे तर मी जेव्हा MCA म्हणजे ला शिकत होते तेव्हा फ्लॉपीज होत्या, लाईन प्रिंटर्स होते, ज्याचा धडधड आवाज जशा मोठ्या फ्लॉपीज असायच्या. त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह झाले, आता पेन ड्राईव्हची गरज नाही, CDs आल्या आणि गेल्या पण. आणि आता सगळे वायफाय वरती आणखीन असंच डेटा ट्रान्सफर करतात, ईमेल्स पाठवतात. म्हणजे वायरलेस हे मोठी म्हणजे क्रांती आहे असं समजायला हरकत नाही. आणि त्याचा एक मोठा फायदा असा झालाय की इंटरनेटमुळे सगळे ऑनलाईन आलेत आणि खेडीपाडी सुद्धा त्याच्यामध्ये कनेक्ट झालेली आहेत. कारण खूप ठिकाणी असं होतं की टेलिफोन लाईन्स नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांना कम्युनिकेट करायला मर्यादा होत्या. परंतु आता वायफाय आल्यामुळे सगळं जग त्यांना जवळ आल्यासारखं वाटतंय आणि इंटरनेटने त्याच्यामुळे मोठी झेप घेतली आहे. डिजिटल इंडियामध्ये बरीच आपल्या देशाची प्रगती होतीये आणि त्याच्या मागे अर्थातच संगणक तंत्रज्ञान आहे. तर ही एक मौल्यवान भेट आपल्याला आताच्या काळात मिळायला लागलेली आहे. आणि जेव्हा मी IT मध्ये सुरुवात केली तेव्हा म्हणजे IT असं उदयाला येणारं असं एक फील्ड होतं. आणखीन ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्याचं ज्ञान आहे तेवढेच लोक कम्प्युटर्सवरती काम करायचे असं सर्वसाधारणपणे असं समज होता. परंतु आता हे चित्र पलटायला लागले, बदलायला लागले. कारण आता कम्प्युटरचा वापर फक्त म्हणजे जे IT प्रोफेशनल आहेत तेच करतात असं नाही, तर आता सगळ्यांच्या घरी पण यायला लागलेत कम्प्युटर्स. आणखीन त्याचा कम्प्युटरचा उपयोग IT सोडून इतर सगळ्याच क्षेत्रात होतोय. म्हणजे मनोरंजन असेल,
विज्ञान असेल, आरोग्य, बँकिंग, त्याच्यानंतर व्यापार, या सगळ्याच क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र घेतलं तर तिथे त्याचा वापर होतो आणि त्याची आता आवश्यकता वाटायला लागली. नुसता वापर नाही, तर त्याचा उपयोग करून घेतला जातो. त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती झाली की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जरी काम करत असाल तरी तुम्हाला कम्प्युटरचं थोडं तरी ज्ञान पाहिजे. म्हणजे अगदी नुसती तोंड ओळख नाही, त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यावरती थोडं काम करता येणं आवश्यक झाले. म्हणजे ते फक्त आयटी पुरतं मर्यादित असे कम्प्युटर्स राहिलेले नाही. म्हणजे दो कम्प्युटर और आयटी इज अ सेपरेट ब्रांच ऑन इट्स ओन, इट हॅज टच्ड ईच अँड एव्हरी फील्ड इन द वर्ल्ड. आता अशी परिस्थिती बदलायला लागली. त्याचा प्रत्येक क्षेत्रावरती प्रभाव पडलाय, परिणाम झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे आयटी म्हणजे कम्प्युटर्सनी सगळ्या क्षेत्रांना त्याच्यामध्ये सामावूनही घेतलेलं आहे. म्हणजे असं ते वेगळं न ठेवता. तर जसं आयटी म्हणजे फील्ड जरी वेगळं समजलं तर ह्याचा अर्थ असा की सगळी इतर क्षेत्र नवीन नवीन तंत्रामुळे त्याच्यामध्ये विलीन व्हायला लागलेली आहेत. म्हणजे इट इज नॉट ओनली आयटी इज नॉट ओनली इमर्जिंग, इट इज मर्जिंग असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. कारण प्रत्येक क्षेत्रात त्याचं उपयोजन म्हणजे ऍप्लिकेशन, इतर क्षेत्रामध्ये त्याचं ऍप्लिकेशन आहे, आणखीन आयटी मध्ये डेव्हलपमेंट असं आहे. आणि अजून एक मुद्दा सांगायचं म्हणजे सुरुवातीच्या काळात कम्प्युटरकडे एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ह्या दृष्टीने फक्त बघितलं जायचं. आणि तेव्हा मोबाईल फारसे नव्हते किंवा नुकतेच यायला लागले होते. आणि फोन घरी असायचा, कम्प्युटर फारसा कोणाकडे असायचा नाही. पण आता किती बदल झालाय तो आपल्याला दिसतोच आहे की प्रत्येकाच्या हातात काय आलंय तर स्मार्टफोन. तर स्मार्टफोनची गंमत अशी आहे की एकच डिव्हाइस असं आहे की ज्याच्यावरून आपण कॉल करू शकतो म्हणजे फोन करू शकतो, ईमेल किंवा मेसेजेस पाठवू शकतो, इंटरनेट वापरतो, फाईल्स पाठवतो, साठवतो. त्याच्यात कॅमेरा आहे, त्याच्यामुळे आपल्याला फोटोही काढता येतात, त्याच्यावरती गाणी ऐकू शकतो, चित्रपट बघू शकतो. म्हणजे सर्व समाविष्ट असं एक साधन आपल्याला तंत्रज्ञानाने दिलंय. हा खूपच मोठा बदल, आणखीन चांगल्या अर्थाचा बदल आहे. म्हणजे इंटरनेटने एक उत्क्रांती घडवून आणली आहे असं म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे आता गेल्या 2 वर्षात सगळेजण बघतातच आहे की वर्क फ्रॉम होम, लर्न फ्रॉम होम, ऑनलाईन एक्झामिनेशन हे सगळं शक्य आणि साध्य याच्याच मुळे होऊ शकलं. आणि जर 20 वर्षापूर्वी आपण असा विचार केला असता तर ते अशक्य होतं. जर सगळं बंद तर सगळे घरी, शाळा बंद, सगळं बंद अशी परिस्थिती होती. आणि आता ह्याच्यात अजूनही बदल होतील, तंत्र अजूनही विकसित होईल. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या ज्या बाबतीत असं म्हटलं जातं की द ओनली कॉन्स्टंट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज द चेंज. त्याच्यामुळे ही अतिशय महत्वाची शिकवण आपण ह्याच्यातून लक्षात घेतली पाहिजे. खूप छान सांगितलंस की 20 वर्षापूर्वी ज्या गोष्टीचा विचार देखील करता येत नव्हता त्या गोष्टी सत्य परिस्थितीत समोर घडताना आपल्याला बघता येत आहेत. एक हातातला मोबाईल खाली ठेव असं म्हणणारी आई, अरे हातात मोबाईल घे, तुझा क्लास सुरू होतोय, हे जेव्हा म्हणायला लागलेली आपल्याला घरोघरी चित्र बघायला मिळतं आहे, तेव्हा खरंच आपण म्हणू शकतो की आयटीनी सगळ्या गोष्टी मर्ज करत नेलेल्या आहेत. मला असं सांगशील की आयटी मधल्या शिक्षणाचा उपयोग करून आपल्या आयुष्याला एक प्रकारचं स्थैर्य आणू शकणारे जे काही विद्यार्थी आहेत, म्हणजे आजकाल कुणालाही विचारलंस तर तुला कुठल्या फील्डमध्ये काम करायचंय म्हणलं की आयटी, परावलीचा शब्द असल्यासारखं फक्त एवढंच नाव तोंडातून बाहेर येतं. तर अशा विद्यार्थ्यांना तू काय सल्ला देशील? तर ह्याच्यामध्ये म्हणजे आता मी मगाशीच सांगितलं की कम्प्युटर आणि कम्प्युटर सायन्स किंवा संगणक आणि संगणक शास्त्र याचा प्रत्येक क्षेत्रात उपयोग होतोय. म्हणजे तरी सुद्धा असं होतं की म्हणजे जरी कम्प्युटरवरती काम करायचं आहे तरी सुद्धा खूप जण असं म्हणतात की आम्हाला आयटी मध्ये करिअर करायचे किंवा इंजिनिअरिंगला कम्प्युटर सायन्स, आयटी ही शाखा खूप विद्यार्थी घेण्यासाठी म्हणजे प्राधान्य देतात. परंतु ती शाखा आपण कशासाठी निवडतोय ह्याचा संपूर्ण विचार त्यांनी करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण बरेचदा असं होतं की मी त्या विद्यार्थ्यांना विचारते की कम्प्युटर सायन्स किंवा आयटी तुम्ही का घेताय, तर त्याचं ठोस उत्तर काही जण देऊ शकत नाही किंवा असं वरवर उत्तर देतात की कम्प्युटरची आवड आहे, की पण आवड म्हणजे नक्की काय आहे ते सुद्धा ते विश्वासाने सांगू शकत नाहीत. किंवा असं म्हणतात की मला कम्प्युटर येतो. आता कम्प्युटर येतो किंवा त्यातलं समजतं
म्हणजे तुम्हाला म्हणजे ऑन ऑफ करता येतो किंवा त्याच्यावरती गेम्स खेळता येतात, त्याच्यावरती वर्ड वापरता येतं किंवा इंटरनेटवरती सर्च करता येतं, म्हणजे तुम्ही IT फील्डमध्ये जॉब करू शकाल का? तर असं होत नाही. तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. त्याचं तुम्हाला नेमकं उत्तर मिळत नसेल तर योग्य मार्गदर्शन आणि सल्ला अवश्य घ्या. आणखीन खरंच तुम्हाला ह्याच्यामध्ये करिअर करायचे का नाही हे पडताळून पहा. हा एक महत्वाचा मुद्दा मी पहिल्यांदा सांगते. आणि त्याच्यानंतर काही जणांचं असंही म्हणणं असतं की IT क्षेत्रात इतर क्षेत्रांपेक्षा जास्त पगार मिळतो किंवा बरेचसे मित्रमैत्रिणी त्यांनीही निवडलंय म्हणून मग आपल्याला जायचंय, तर किंवा परदेशी जायची खूप जणांची इच्छा असते आणि तो एक मार्ग त्यांना दिसतो. पण खूप जणांना असं वाटतं की त्यांना प्रोग्रामिंग तेवढंसं जमत नाहीये किंवा करायचं नाही. म्हणजे IT किंवा कम्प्युटर्स घेऊन सुद्धा त्यांना जर प्रोग्रामिंग किंवा कोडिंग करायचं नसेल तर अर्थातच मला एक प्रश्न पडतो की हा एक क्षेत्र मग त्यांनी का निवडलं. कारण अनेकांना असं होतं की इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी जाणवतं की आता त्यांना प्रोग्रामिंग आवडत नाही किंवा ते करिअरमध्ये ते करू शकणार नाहीत. पण तेव्हा फारसा पर्याय उरत नाही. म्हणजे आता काय करायचं. आता अर्थात नवीन नवीन जी सॉफ्टवेअर्स आली आहे त्याच्यामुळे पूर्वीपेक्षा प्रोग्रामिंग सोपं झालेलं आहे. तुलनात्मक सोपं झालंय असं म्हणायला हरकत नाही. पण तंत्रज्ञान म्हणजे तुम्ही जे तुमचं मेन फील्ड आहे तर त्याची तुमची मजबूत पायाभरणी असणं आवश्यक आहे. कारण तुम्ही एंट्री लेवलला जेव्हा जॉब करता तेव्हा तुम्हाला प्रोग्रामिंग आणि कोडिंग हे केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्याच्यामुळे काही जणांना असं वाटतं की मग आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करावं म्हणजे मग आपल्याला हे म्हणजे डावलून जाता येईल. पण मग मला असं त्यांना असं वाटतं की जर प्रोग्रामिंग हे IT किंवा कम्प्युटर सायन्सच्या मुळाशी आहे तर ते तुम्ही डावलण्याचा का प्रयत्न करताय. ते तुम्हाला आलंच पाहिजे कुठेतरी आणि त्याची आवड असली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे आता सॉफ्टवेअर्स आहेत. आता त्याच्यात असा दुसरा एक मुद्दा आहे की इतके नवीन प्रोग्रामिंग लँग्वेजेस आणि ऍप्स वगैरे तयार होतात त्याच्यामुळे त्यांना असं म्हणजे गोंधळून जातात की काय काय त्याच्यातलं शिकायचं. तर म्हणजे जसं पूर्वी C लँग्वेज होती तर ती सगळ्यांनी ऐकली असेल, त्याच्यानंतर C++ आली म्हणजे ऍडव्हान्स झाली, C# आहे. तर त्याच्यामुळे मग प्रत्येक नवीन येणारं काही मुलं शिकत राहतात आणि मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की लाईक दे आर अपडेटेड. नवीन आलं की शिकायचं, आणखीन त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च करतात आणि खूप सर्टिफिकेट्सचे गठ्ठे त्यांच्याकडे असतात. परंतु त्या नुसत्या गठ्ठ्यांचा उपयोग आहे का. कारण ते तुमच्याकडे स्किल म्हणून तुम्ही डेव्हलप केलंय का नुसता तो एक साधा कोर्स करून बसलाय. कारण जेव्हा तुम्ही नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला त्याचं किती ज्ञान आहे आणि ते पडताळून बघितलं जातं. कारण तेव्हा टेक्निकल टेस्ट असते, ऍप्टिट्यूड टेस्ट असते, इंटरव्ह्यू असतो. अशा सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला जायला लागतं तेव्हा अपॉइंटमेंट लेटर मिळतं. म्हणजे नुसती सर्टिफिकेट्स दाखवून किंवा तुम्हाला जे मार्क आहेत त्या मार्कशीटवरती तुम्हाला नोकरी किंवा इंटर्नशिप किंवा काहीच मिळत नाही. म्हणजे काही काही जण असं लिहितात की मला जावा प्रोग्रामिंग येते किंवा मी ते शिकले, पण ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं तुम्हाला नोकरी मिळण्याच्या आधी. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी मुलांनी नक्की विचार करावा की प्रोग्रामिंग वगैरे तुम्ही हे डावलून जाऊ शकत नाही. कारण तिथेच तुमची खरी सुरुवात होते. आणखीन तिथे सुरुवात केल्यानंतर असं वाटतं की चला नोकरी मिळाली, चला हुश, अभिनंदन वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु तिथून तुमच्या करिअरची खरी सुरुवात होते. ही गोष्टही त्यांनी तितकीच महत्वाची आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण मग तेव्हा मध्ये ते सॉफ्टवेअर डेव्हलपर असतील किंवा इंजिनियर असतील, मग त्याच्यानंतर सिनियर इंजिनियर होतील, टीम लीड होतील, प्रोजेक्ट मॅनेजर होतील, असा त्यांचा जो प्रवास सुरू होईल. त्याच्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजीचं ज्ञान आवश्यक आहे, त्याची आवड असणं आवश्यक आहे. आणि मग बरेचदा असंही होतं की हल्ली पगार दुसरीकडे किंवा दुसऱ्या कंपनीत जास्त मिळतोय म्हणून चटकन इकडची नोकरी सोडतात आणखी दुसरं घेतात. आता अर्थात तुम्ही जर वारंवार अशी नोकरी बदलत राहिलात तर तुम्हाला स्थैर्य कसं मिळणार हा एक महत्वाचा मुद्दा त्यांच्या लक्षात येत नाही. आणि स्थैर्य हवंय तर एका ठिकाणी काहीतरी अनुभव तुम्ही गाठीशी घ्या, मग तुम्हाला त्याच्या जोरावर मग तुम्हाला दुसऱ्या संधी आपोआप चालून येतील, चांगले पगार मिळतील, चांगला तुमच्याकडे अनुभव असेल तर चांगली पोझिशन मिळतील. आणि त्यांच्यासाठी एक महत्वाचं वाक्य मी सांगते की अनुभव संपन्नता आणि वैभव संपन्नता यातलं दीर्घकालीन टिकणारं काय आहे ह्याचा त्यांनी विचार करावा. आता अर्थात टेक्नॉलॉजी बदलत जाणार, त्याच्यामुळे तुम्हाला जर घट्टपणे पाय रोवून उभं राहायचं असेल तर प्रोग्रामिंग तर आलंच पाहिजे. परंतु
ह्या फील्डमध्ये जर यायचं असेल तर तुमचं लॉजिक म्हणजे तर्कशक्ती स्ट्रॉंग पाहिजे, क्रिटिकल थिंकिंग पाहिजे म्हणजे चिकित्सात्मक विचारशक्ती पाहिजे, सराव आणि अभ्यास तर केलाच पाहिजे, त्याच्यानंतर आकलन शक्ती तुमची चांगली पाहिजे. आणि ही जी कौशल्य आहेत ती तुमच्याकडे आहेत तर चांगलीच गोष्ट आहे, ती अजून विकसित करत राहा, कारण की हे तुमचं फाउंडेशन आहे, तो पाया आहे. आणखीन ते जर तुमच्याकडे असेल तर जर काही जण म्हणजे असेही असतात की त्यांना आयटी क्षेत्रामध्ये आता यायचंय, म्हणजे मुळात त्यांनी इंजिनिअरिंग कशामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये वगैरे केलेलं असेल तर त्यांच्याकडे ही जर स्किल्स असतील तर ते प्रोग्रामिंग सहज शिकून इकडे आयटी मध्ये येऊ शकतील. त्याला आपण फील्ड बदलणं म्हणतो, की शिक्षण तुम्ही एका ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, पण तुम्हाला जर शिफ्ट करायचा असेल तरचा जो एक वेगळा हे लागतो. पण मला असं विचारायचं आहे तुला, की बेसिकच जर मला इंजिनिअरिंगची आवड होती की नाही माहिती नाहीये, पण माझा मित्र गेला म्हणून मी गेलो, असं जे खूप व्हायचं पूर्वी. जरा हा प्रकार थोडा जास्ती होता. अलीकडच्या मुलांच्या बाबतीत मला त्यांचा थॉट प्रोसेस थोडी क्लिअर जास्त आहे असं वाटतं. त्यांना कळतं की मला हे करायचं आहे का नाही आहे. रादर म्हणजे मी स्वतःबद्दलच म्हणू शकेन, माहिती नाही, मला स्वतःला वाचन आणि याची प्रचंड आवड असताना ही मैत्रीण सायन्सला निघाली म्हणून मी सायन्सला गेले होते. आणि मग नंतर 12वीच्या वेळेला कदाचित जाणवत गेलं की यार चुकलं बहुतेक आपलं, आपण आर्ट्स घ्यायला हवं होतं. बरोबर आहे. ही वेळ अलीकडच्या मुलांच्यावर मला वाटतं फार येत नाहीये, कारण त्यांची थॉट प्रोसेस आधीच क्लिअर झालेली असते. फक्त क्लिअर झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही, परंतु काही म्हणजे ते त्याचा उल्लेख मी म्हणजे पठडीची शिक्षण पद्धती वगैरे आहे तरी अजून काही जणांचं असं आहे माइंडसेट की आधी इंजिनियर व्हायचं मग नंतर पुढे बघ. आता इंजिनिअरिंग करतात, मग एमबीए करतात, मग अजून काहीतरी वेगळं करतात, असं स्विचिंग ऑफ स्ट्रीम्स खूप बघायला मिळतं मात्र हल्ली. हे पण मात्र आहे. बरोबर आहे, तर ते अजून नाही बदललेलं, तर अजूनही आहेच की इंजिनिअरिंग करूया मग पुढे बघूया काय. मला वाटतं याच मुद्द्याला धरून अजून एक आपल्याला असा विचार घेता येईल, की टेक्नॉलॉजी तर रोज आपला गिअर बदलताना दिसतीये. मग अप टू डेट राहण्यासाठी म्हणून महत्वाचं काय सूत्र आहे असं तुला वाटतं? जसं तू मगाशी म्हणालीस की हे शिकलो, ते शिकलो, ते शिकलो. तर हे अप टू डेट राहायला मदत करत आहे का? मान्य आहे. पण हे टेक्नॉलॉजी तर रोज बदलणार आहे. मग तुम्ही काय काय शिकणार नक्की? हो. तर हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, तर त्याच्यामुळे आउटडेटेड हा जो शब्द आहे तो आयटी किंवा कम्प्युटरच्या बाबतीत आपल्याला वारंवार कानावरती पडतो की डिव्हाइसेस आउटडेटेड झाली, तुम्ही जे शिकलाय ते आउटडेटेड झालं. तर त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी अप टू डेट ठेवण्याबद्दल मी मगाशी ते आयटी प्रोफेशनला सांगितलंच की तुमचा आधी मुख्य म्हणजे पाया भक्कम पाहिजे, तर तुम्ही ते करू शकता. तर ह्याचं उत्तर देताना मी असं म्हणजे ढोबळ मानाने असे दोन भाग करते की जे आयटी प्रोफेशनल आहेत किंवा त्यांचा एक भाग आणि त्या इतर सगळ्या व्यक्ती की ज्या आयटी क्षेत्रात नाहीत, अशा दोन मी वेगळ्या प्रकारे उत्तर देते. तर पहिलं आहे की ज्या व्यक्ती आयटी क्षेत्रात आहेत किंवा आता येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी काही मुद्दे मगाशी मी सांगितले की संगणकशास्त्राचा पाया मजबूत पाहिजे, नवीन तंत्रज्ञान आणि त्याच्यामुळे शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे म्हणजे त्यांनी दरवेळेला कॉलेजमध्ये किंवा कोर्समध्ये साठीच ऍडमिशन घेतली पाहिजे असा त्याचा अर्थ होत नाही. तर लेटेस्ट ट्रेंड असतील किंवा काही इन्व्हेन्शन्स असतील, नवीन जी टेक्नॉलॉजी येते तर त्याच्याबद्दल तुम्ही माहिती मिळवत राहा, कारण तुम्ही जर मॅनेजर असाल तर प्रत्येक कोर्स तुम्हाला करणं शक्य नाही. त्याच्यामुळे त्याची तुम्हाला माहिती असणं हे महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर सेमिनार्स, कॉन्फरन्स, इव्हेंट्स आहेत ना त्याच्यामध्ये सहभाग घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची माहिती कायम मिळत राहतील, त्यांची जी भाषणं वगैरे असतात त्याच्यातून. आणखीन दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही ज्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करताय त्याला भविष्य आहे का हा विचार खूप जण करत नाहीत. म्हणजे ही टेक्नॉलॉजी अजून किती काळ तग धरू शकेल, त्याच्यात तुम्हाला पुढेही संधी मिळतील का. आणि नुसत्या संधी असं नाही, कारण जर तुम्हाला आयटी मध्ये करिअर करायची तर ती अजून तुमचे 20 वर्ष 40 वर्ष जी काही करिअर आहे त्या ह्यानी तुम्ही पुढे त्या आधारावरती पुढे जाऊ शकाल का. आणि जर तसं नसेल तर तुम्ही आउटडेटेडच्या जवळपास यायला लागलायत असं समजायला हरकत नाही. तर त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे की इंडस्ट्री 4 याला म्हणतात ते मी सांगतेच, इंडस्ट्री 4च्या टेक्नॉलॉजीज ज्या आहेत तर त्याच्याशी तुमचा अनुभव आणि कौशल्य तुम्ही जुळवून घ्या.
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची टेक्नॉलॉजी पुढे तग धरू शकणार नाही. तर इंडस्ट्री 4 टेक्नॉलॉजीज म्हणजे कोणत्या? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा अँड डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, प्रोसेस ऑटोमेशन इत्यादी ह्या ज्या आहेत ह्याला इंडस्ट्री 4 असं म्हणतात. आणि ही क्षेत्र आहेत ती अधिकाधिक विकसित होत आहेत आणि पुढे होत राहणार. त्याच्यामुळे तुम्ही वेळीच आपला गिअर बदला आणि आपली गाडी ह्या रुळावर आणा असं मी त्यांना सुचवीन. आता आय टी व्यतिरिक्त क्षेत्रात जे काम करतात त्यांच्याबद्दल बोलूया. तर सध्या मी इंडस्ट्री 4च्या युगात आहोत असं म्हटलं म्हणजे काय, तर अगदी पूर्वी सगळं मॅन्युअली म्हणजे हाताने कामं केली जायची. त्याच्यानंतर मेकॅनिकल म्हणजे छोटी छोटी यंत्र अशी यायला लागली. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आल्यावरती कारखान्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आली तेव्हाच संगणक आपल्यापर्यंत पोहोचले. आणि आताचे इंडस्ट्री 4 आपण म्हणतो ते म्हणजे डिजिटायझेशन, म्हणजे आता सगळ्याच संगणकीकरण होत आहे. त्याला आपण इंडस्ट्री 4 असं म्हणतो. ह्याच्या पुढेही जाऊन इंडस्ट्री 5 ही येणार आहे. म्हणूनच मी सांगते की आत्ताच इंडस्ट्री 4 मध्ये या. तयारी करा. तर आता ह्याच्यामुळे काय होतंय की संगणकीकृत व्यवहार सगळीकडेच आपल्याला होताना दिसतात. म्हणजे बँकिंग आहे, शिक्षण आहे, ऑनलाईन व्यवहार, खरेदी विक्री सगळं आपण करतो ते सगळ्यांच्या म्हणजे सर्वसामान्यांच्याच नित्याचं झालेलं आहे. तर पूर्वी काय व्हायचं, मोठी मोठी दुकानं किंवा मॉल, हॉटेल अशा ठिकाणीच क्रेडिट डेबिट कार्ड किंवा जर मोठ्या रकमेचं काही खरेदी असेल तर चेक वगैरे असं घेत असत. परंतु आता काय झालंय की अगदी छोटी किंमत रकमेचंही तुम्ही काही घेतलं तर तुम्ही टॅप करू शकता मोबाईलवरून किंवा QR कोड स्कॅन करून लगेच पैसे चुकते करू शकता. तर त्याचा फायदा असा आहे की छोटे छोटे दुकानदार किंवा विक्रेते आहेत त्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात. म्हणजे नोटांची देवाणघेवाण कमी व्हायला लागली आहे. आणि हा जो मोठा बदल झालाय ह्या बदलाबरोबर आपणही आपल्याला बदलणं ही काळाची गरज झालेली आहे. की मी कॅश घेऊनच फिरणार असं म्हटलं तर कदाचित ते चालणार नाही. आणि मगाशी मी उल्लेख केलाच होता की प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर होतोय. त्याच्यामुळे कुठलंही क्षेत्र घ्या तुम्हाला त्याच्यापासून दूर राहता येणार नाही. ते म्हणजे संगणक म्हणजे टॅबलेट असेल किंवा मोबाईल असेल किंवा इतर कुठलीही डिव्हाइस असतील ती तुम्हाला वापरता आलीच पाहिजे. आणि काय झालं की आता ही डिव्हाइस आपण म्हणतो की स्मार्टफोन म्हणजे ती आधीच चतुर आहेत, भविष्यात अधिकाधिक चतुर होतील ते तर आहे. तर असा म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की तुमची जर अशी विचार प्रक्रिया असेल त्यामुळे आम्ही बँकेत जायचो त्याच्यातून पैसे काढायचो पासबुक मांडून आणायचो पण आता तसं का चालत नाही ह्याच्यावरती तुम्ही जर अडून बसलात तर सांगायचं तर बँक तीच आहे, पैसे तुमचेच आहेत, फक्त आर्थिक व्यवहार करायची पद्धत बदललेली आहे. तर हे तुम्ही जेवढं लवकर स्वीकाराल ते तेवढं चांगलं आहे. कारण ह्या ज्या नवीन पद्धती आल्या आहेत त्या अधिक सोप्या आणि सुलभ आहेत. आणि नाहीतर काय होईल की टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने पुढे जाते की तुम्हाला त्या बदलांना गाठणं फार कठीण होत जाईल. तर ही जी विचारसरणी आहे ती बदलायला पाहिजे. आणखीन ज्यांना बदलायची नाही त्यांच्यासाठी एक छोटासा मुद्दा असं सांगते की फार पूर्वी बँकाही नव्हत्या तेव्हा सगळे लोक घरीच पैसे ठेवायचे आणि त्याच्यात बदल त्यांनी केलेला आहे. सगळ्यांनी आता खाती उघडलेली आहेत. तर हा तुम्ही बदल तेव्हा स्वीकारला चांगल्यासाठीच. तर आता हा जर टेक्नॉलॉजीमुळे होणारा जो बदल आहे तर तोही तुमच्या सोयीसाठीच आहे, तर तुमच्यासाठीच आहे हे समजून घ्या. आणि ज्यांना तरी वेगळं तर त्याच्यासाठी की जगावेगळं राहून जगाबरोबर चालता येत नाही हे सत्य आहे. तर त्याच्यामुळे तंत्रज्ञानाचा जो अफाट वेग आहे त्याला जर तुम्हाला पकडायचा असेल तर मग त्याच्याबरोबर जायला पाहिजे, त्याच्या दिशेने जायला पाहिजे. एकतर तुम्ही आनंदाने स्वीकारा, त्याच्याशी जुळवून घ्या आणि नाहीतर हे बदल तुम्हाला भाग पाडतील. नाहीतर तू म्हणालीस तसं कालबाह्य तुम्ही लगेच होऊन जाईल, त्याला वेळ लागणार नाही. याचं एक छोटंसं उदाहरण मला सांगायला उदाहरण म्हणण्यापेक्षा सुद्धा जे आपल्याला सगळ्यांनाच बघायला मिळत आहे. कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडे गेलं तरी आता त्याच्याकडे QR चा पेपर असतो. रिक्षात जरी गेलो तरी रिक्षावाले काका म्हणतात जीपे करा चालेल. तर ते खूप सोपं झालेलं आहे. हे हे इतकं सोपं होत गेलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो की भाजीवाले किंवा रिक्षावाले हे अशिक्षित लोक आहेत
तुमच्या आमच्या इतके शिकलेले नाहीत असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा कुठेतरी स्वतःला पडताळून नक्की बघण्याची गरज आहे की अशिक्षित ते आहेत का आपण आहोत. म्हणजे ते आता स्मार्ट झालेत. फोन सारखे तेही स्मार्ट होत चाललेले आहेत आणि आपण मात्र अजून तिथेच आहोत का काय, हे नक्की मला वाटतं आपल्याला बघायला लागणार आहे. खूप छान सांगितलंस ताई की टेक्नॉलॉजी कुठे कुठे येतेय आणि कसा कसा बदल घडवतीये आपल्यामध्ये. या सगळ्या याच्यामध्ये पठडीची शिक्षण पद्धती तर आपण बदलू शकणार नाही आहोत की असं केलं म्हणजे ह्या फील्डमध्ये जाता येईल, असं केलं म्हणजे या फील्डमध्ये जाता येईल, हे तर आपण बदलू शकणार नाही. मग रेग्युलर एज्युकेशन फ्रेमवर्क मध्ये काय केलं म्हणजे स्वतःला जगाच्या वेगाबरोबर ठेवणं आपल्याला सोपं जाईल? आता तसं बघायचं तर म्हणजे आता शिक्षण पद्धत हळूहळू बदलायला लागली आहे. म्हणजे आता प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग किंवा असं कंटिन्युअस असेसमेंट वगैरे असं यायला लागलंय. तर त्याच्यामुळे थोडा बदल व्हायला लागलाय असं म्हणायला हरकत नाही. परंतु कोणतं शिक्षण घ्यायचं किंवा करिअर कशात करायचं ह्याच्याबद्दलची मानसिकता अजून सगळ्यांची बदललेली नाही असं म्हणजे मला दिसून येत आहे. म्हणजे आता मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावं ह्या विचारसरणीतून लोक बाहेर पडलेत, बऱ्यापैकी बाहेर पडलेत. तरीही अजून अनेकांचा असा अट्टहास दिसतो की आधी म्हणजे मगाशी मी म्हटलं की आधी एकदा इंजिनिअरिंगची डिग्री हातात घ्यायची, मग पुढे बघायचं काय करायचं. तर त्याच्यात ते विचार करत नाहीत की तुमच्याकडे इंजिनिअरिंग माइंड आहे का, हा विचार मुलं करत नाहीत असं दिसतंय. तर ह्याचं कारण असं मला असं दिसतं की पूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजेस अगदी मोजकीच होती. त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनात येईल त्यांना काही ऍडमिशन मिळत नसायची. आणि ह्याच्यात मी आता इंजिनिअरिंग बद्दल प्रामुख्याने सांगते कारण डॉक्टर सहसा त्या क्षेत्राची आवड असल्याशिवाय असं कोणी मेडिसिनला वगैरे ऍडमिशन घेत नाही. पण इंजिनिअरिंगच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही. कारण गावोगाव इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाली आहेत, कोणालाही सहजपणे ऍडमिशन मिळते. पण तेव्हा ते खरंच त्याची आवड आहे का, मगाशी पण मी जसं सांगितलं, तर ते म्हणजे आयटीच असं नाही पण इंजिनिअरिंग माइंड आहे का, आणखीन त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे का, तर हे आणि ते त्यात पुन्हा ते तुम्हाला झेपणार आहे का हा कोर्स, ह्याचाही विचार बरेच जण करत नाहीत. त्याच्यानंतर कोणती शाखा निवडायची हेही ठरवत नाहीत. आणखीन बरेचदा 3ऱ्या-4थ्या वर्षाला म्हणजे जेव्हा असं वाटतं की आता आपल्याला पुढे याच्यामध्ये जॉब वगैरे करायचंय, तेव्हा त्यांना असं जाणवायला लागतं की त्यांचा निर्णय चुकला आहे का किंवा आधी काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं का. आणि अनेकांना इतर फील्डमध्ये, तू पण मगाशी तुझं उदाहरण दिलंसच, तर अनेकांना इतर फील्डमध्ये इंटरेस्ट असतो, परंतु तेव्हा त्यांना कोणी असं ठामपणे सांगत नाही की तुला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर तू त्याच्यामध्येच करिअर कर. तर असं कुठेतरी मनावरती बिंबवलेलं गेलेलं असतं की नाही, ती तुझी फक्त आवड आहे, त्याच्यामध्ये तू करिअर नाही करू शकणार, असं कुठेतरी म्हणजे बॅक ऑफ द माइंड असं असतं की त्याच्यामुळे हा विचार एक टाकला पाहिजे की ज्या तुमचा कल जिकडे आहे त्याच्यात जर तुम्ही करिअर केली तर तुमची जास्त भरभराट होईल आणि हा आत्मविश्वास तुम्हाला स्वतःलाच अधिक यशस्वी करेल. कारण जी गोष्ट आपल्याला आवडते ती आपण मनापासून करतो, ती सक्ती म्हणून जर तुम्ही केली तर तेवढं होणार नाही. आता हा एक मुद्दा झाला. तर आणि दुसरं सांगायचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेताना रिझनच तो होता की माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा थोडेसे पुढच्या वयाचे ज्यांची मुलं आता इंजिनिअरिंगच्या उंबरठ्यावर येऊन उभी आहेत, पण किंवा शिक्षणाच्या एक 12वी प्लस आहेत, ह्याच्यामध्ये पालकांनी काय गरजेचं आहे या दृष्टीने मला तुला जास्ती विचार. हो, तर तेही मी तुला सांगते. कारण आपली मुलाखत बघणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या जरी कमी असली, पालकांची संख्या भरपूर आहे. हो. कारण 3 इडियट्स हा पिक्चर प्रत्येकाने बघितलेला आहे मला वाटतं आणि त्याच्यामध्ये झणझणाचा जो काही प्रकार त्यांनी केला होता की का मुलांच्या बाबतीत हे करू नका. मला वाटतं बहुधा सगळ्या पालकांना आता हा विषय समजत जरी निघालेला असला तरी अजूनही आपल्या मुलांनी आयुष्यामध्ये स्थैर्य कमवावं, त्यांनी चांगले पैसे कमवावेत, स्टेबल व्हावं, ही पालक म्हणून इच्छा असणं साहजिक आहे. पण त्याच्यात मुलाच्याही इच्छेचा कुठेतरी विचार करायला हवा का? हो, तर माझं तर तसं म्हणजे प्रामाणिकच मत आहे. जसं मी आता म्हटलं की जर ते मुलांचा कल काय आहे ते बघा. पण बरेच जण ते बघतात, परंतु तरी त्यांच्या मनावरती असं बिंबवलं जातं की ह्याच्यात विचार असतो ना तो. करिअर करू शकणार नाही. म्हणजे आता संगीत असेल, काही असेल, तर त्याच्यामध्ये नाही, तू आधी काहीतरी डिग्री घे, मग
तुला काय हवंय ते, म्हणजे मग त्याच्यामध्ये छंद म्हणून तो जोपासला जातो. तर तू विचारते त्याच्याबद्दल मला असं सांगायचंय की त्याच्यासाठी काय करायला हवं. तर मी सांगते की या वर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुकिल्ली कन्सल्टिंग सर्व्हिस LLP ही आम्ही स्थापन केली, मी आणि माझा नवरा मंदार. तर हे दोघंही आम्ही कन्सल्टन्सीचे संस्थापक आहोत. आणि गुरुकिल्ली हे म्हणजे मास्टर की अशा अर्थाने ती आहे. आणि त्याची टॅग लाईन आमची अशी आहे की अनब्लॉकिंग पाथवेज टू सक्सेस. तर त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आमचा हेतू असा आहे की एकतर अकॅडमिक्स आणि इंडस्ट्री ह्याच्यामध्ये जी स्किल गॅप असते ती भरून काढण्यासाठी आम्ही मुलांना गायडन्स देतो. तर त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की नेक्स्ट मी असा आमचा एक 3 तासाचा सेशन आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे फ्रेशर्स असतील, अगदी 10वी पासूनची मुलं आहेत, त्याच्यामध्ये 10वी 12वीची आहेत किंवा इंजिनिअरिंग करत असणारी आहेत, एक्सपिरियन्स्ड असे प्रोफेशनल्स आहेत, आणि फक्त IT किंवा कम्प्युटर्स मधले नाही, कुठल्याही फील्डमधली मुलं माणसं जे काय आहेत त्यांचं आम्ही प्रोफाईल अनालिसिस करतो. आणखीन त्याच्यातून आम्ही त्यांना 10 वर्षांचा करिअर प्लॅन देतो. म्हणजे आता अगदी म्हणजे आता जर असं समजू की 20 वर्षाचं आहे मूल, म्हणजे ते इंजिनिअरिंग आता पास आउट होणारे असं, तर पुढचे 10 वर्ष म्हणजे 30 पर्यंत, म्हणजे आता आपण 21 आहोत, तर 2030 पर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे याचा आम्ही डिटेल प्लॅन देतो. म्हणजे पुढच्या 1-2 वर्षात काय करायला पाहिजे, पुढच्या 5 वर्षात काय करायला पाहिजे, आणि पुढच्या 10 वर्षात काय करायला पाहिजे. म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही कोणती स्किल्स घेतली पाहिजे, तो तुम्ही कोणत्या पोझिशन पर्यंत यायला पाहिजे, काय विकास तुमचा केला पाहिजे, ह्याचे आम्ही तपशील देतो. आणखीन त्याचा आम्ही पूर्ण डॉक्युमेंट त्यांना अनालिसिसचं त्यांना देतो. आणखीन बऱ्याच जणांचं असं होतं की ते नुसतं सर्टिफिकेशन आणि कोर्सेस करत राहतात. तर आम्ही त्यांना तोही सल्ला देतो की तुम्ही कोणते कोर्सेस केले पाहिजे, कारण की आम्ही प्रोफाईल अनालिसिस करतो, त्याच्यातून आम्ही त्यांना सांगतो की नाही, तुम्हाला हे फील्ड नाही, तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला चांगलं आहे. त्याच्यानंतर काही जणांना परदेशी जायचं असेल तर तिथे कसं जाता येईल ते सांगतो. काही काही जणांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर त्यांनी केलं पाहिजे का नाही, आणि कोणत्या प्रकारचं, म्हणजे MS करायचंय, MBA करायचंय, MTech करायचंय, काय करायचंय, किंवा इतर कुठलं असेल ते आम्ही सांगतो. आणखीन दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही फी खूप कमी ठेवलेली आहे. म्हणजे हा जो 3 तासाचा सेशन आहे त्याच्यासाठी आम्ही फक्त ₹1,500 घेतो. आणि त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्यांना काही कोर्सेस सांगतो, कारण की काही काही जणांना इंग्लिश कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम असतो किंवा इंटरव्ह्यू कसे फेस करायचे त्याचे, असे आमचे बरेच, म्हणजे इव्हन इंडस्ट्री 4चे वगैरे आमच्याकडे आहेत, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे आहेत, प्रेझेंटेशन स्किल्स आहेत. ही सगळी तुम्हाला म्हणजे रोजगार क्षम होण्यासाठी तुम्हाला हे सगळ्या स्किल्सची आवश्यकता आहे. तर तसे आम्ही 30 कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आणि त्या कोर्सची फी, एका कोर्सची फी फक्त ₹1000 आहेत. ते 2 तासाचे सेशन्स आहेत. आणि जेव्हा आम्ही मुलांना ह्याचा गायडन्स देतो तर त्यांचे जे पेरेंट्स आहेत, तू आता म्हणालीस, तर त्या मुलांना आम्ही जे सजेस्ट केलेलं आहे तर ते आम्ही पालकांना सेपरेटली सांगतो की त्यांना पण आम्ही त्यांना थोडक्यात सांगतो अर्ध्या तासाच्या सेशनमध्ये, त्याच्यासाठी आम्ही वेगळा चार्ज घेत नाही. तर त्यांना आम्ही समजावून सांगतो की तुमच्या मुलांनी हे केलं पाहिजे, त्याच्यामध्ये हे आहे. तर काही काही कॉम्पल्शन वगैरे असतं मुलांच्या वरती, किंवा पालकांनाही माहिती नसतं की मुलं काय करतायत ते, असं की त्यांना वाटतं की हे त्यांना हे करायचंय, पण त्याला काही फ्युचर आहे का नाही. तर ह्या दृष्टीने, तर तू म्हणालीस ते, म्हणजे हे आम्ही सांगायचं त्याच्यातून प्रयत्न करतो, आणखीन तोच हेतू आहे. आणि त्याला खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आणि सगळ्यांचे सेशन्स 1-on-1 आहेत, म्हणजे प्रत्येकासाठी आम्ही 3 तास दोघंही देतो, डिटेल अनालिसिस करतो, आणि ₹1,500 फक्त फी ठेवलेली आहे. ही जी आजची मुलाखत आहे, हे जे कोणी पालक पाहत असतील की ज्यांची मुलं आयदर 10वीला आहेत, 12वीला आहेत, किंवा आता इंजिनिअरिंग संपवत निघालेली आहेत, मेडिकल संपत निघालेली आहेत, आणि या मुलांनी आता पुढे काय करावं, कारण शेवटी मुलं जेवढी अपडेटेड असतात ना तेवढे पालक असतात असं नाही आहे. त्यामुळे पालकांच्यासाठी सुद्धा असं एखादं सेशन ताई आणि तिचे मिस्टर घेता आहेत की जे तुम्हाला कल्पना देतील की आम्ही तुमच्या मुलाला हा कोर्स सजेस्ट करतो आहे आणि तो केल्याने त्याचा काय फायदा होऊ शकेल, किंवा पुढे त्याच्यासाठी काय अव्हेन्यूज ओपन होणार आहेत. मला वाटतं ज्यांना शक्य आहे त्यांनी या गोष्टीचा फायदा जरूर घ्या. आणि ओपन इन्व्हिटेशन आहे की आम्ही असं असं करतो आहोत आणि जरूर याच्यासाठी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. येस ताई, काय म्हणत होतीस? पालकांसाठी जर म्हणजे असं सेशन त्यांना हवा असेल
म्हणजे कुठल्या सोसायटीमध्ये वगैरे, तर तो आम्ही फ्री ऑफ चार्ज असाच कंडक्ट करतो. ओके. हा. बघा, कोणाकोणाला सोसायट्यांमध्ये किंवा असं आपल्या वयाच्या लोकांना एकत्र करता येणं शक्य आहे, तिथे तुमच्यासाठी हा सेशन होण्याची व्यवस्था नक्की होणार आहे. बट ही एक खूप गरजेची गोष्ट झालेली आहे असंही म्हणता येईल. कारण पूर्वापार जे आपण म्हणायचो की मुलं मुलं एकमेकांच्यात गप्पा मारायचे आणि ठरवायचे की हा, अरे तू हे करणार आहेस का, तू हे करणार आहेस का, याच्यामध्ये कदाचित पुढे जाऊन त्याला जी गोष्ट चांगली जमेल ती मला जमेलच असं नाही. असं जेव्हा असतं तेव्हा जो असेसमेंट आपण म्हणतो की तुमची स्वतःची तुम्हाला असेसमेंट करून देणारं कोणीतरी प्रोफेशनली आता अवेलेबल आहे. आणि हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे की लोक करिअर गायडन्सच्या बद्दल कल्पना देत आहेत किंवा खूपशा अशा, मला वाटतं अशा एजन्सीज आहेत की ज्या परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने तुम्हाला मदत करता येईल हे सांगतात, काय कोर्स तुम्हाला निवडता येईल हे सांगतात. तशाच प्रकारचं मला वाटतं तुम्ही दोघं काम करतात. आणि ऑल द बेस्ट. पाडव्याला सुरुवात नवीन केलेली आहे. बघूया बोलबरच्या प्लॅटफॉर्म मधून कुणाला ह्याची मदत होते आहे. मला एक असं ताई तुला विचारावं असं वाटेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही नवीन जगाची भाषा, नवीन बदलाची नांदी ज्याला आपण म्हणतो, अशी नक्की आहे. काय सांगशील की हा बदल नक्की आहे कसा? कारण आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्वयंपाकघरापासून रस्त्यावरच्या गाड्यांपर्यंत आणि हातातल्या मोबाईल फोन पर्यंत सगळीकडेच वापरलं जाताना दिसायला सुरुवात झालेली आहे. तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आधी मी सोप्या शब्दात सांगते की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संगणकशास्त्राचीच एक शाखा आहे. आणि ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग यांनी फार पूर्वी म्हणजे महायुद्धाच्या काळात एक प्रश्न विचारला होता, कॅन मशीन्स थिंक, असा प्रश्न त्याने जगाला विचारला होता. म्हणजे यंत्रांमध्ये विचार करायची क्षमता निर्माण करता येईल का? तर ह्या प्रश्नाचं त्यांना उत्तर शोधायचं होतं आणि तेव्हापासून त्याचं स्वीकारात्मक आणि होकारार्थी उत्तर शोधणं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मूलभूत उद्दिष्ट आहे असं म्हणता येईल. आता त्यामुळे जर म्हणजे मशीन्सना जर विचार करणारी शक्ती हवी असेल तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मानवी बुद्धिमत्ता, त्याची प्रतिकृती निर्माण करता आली पाहिजे, थोडाफार आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आता तू म्हणालीसच की घरापासून रस्त्यावरच्या गाड्यांपर्यंत सगळीकडे AI वापरलं जातंय, तर त्याचं एवढं महत्व का आहे? तर आत्ताच्या काळात, मगाशी मी इंडस्ट्री 4चा उल्लेख केला होता, तर हे एक झपाट्याने वाढणारं किंवा भरभराट होणारं असं एक फील्ड आहे. आणि रोबोटिक्स बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे यंत्र एकमेकांशी संवाद साधतात असं जे आहे. म्हणजे आता आपणही यंत्र एकमेकांशी संवाद साधते, आपण बघतोच ना, एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवरती पैसे ट्रान्सफर होतात, फाईल्स ट्रान्सफर होतात, म्हणजे ही यंत्र एकमेकांशी बोलतायत. तर ते आता सुरूच आहे, आपण ते बघतो, फक्त ते लक्षात येत नाही की ह्याच्या मागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आहे. तर म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की यंत्र जर स्वतः आकलन करू शकली, असं जर कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण झालं, आणखीन ते स्वतःचे निर्णय घेऊ शकले, तर त्यांच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आहे असं म्हणता येईल. कारण काय होतं की यंत्र म्हटलं ते आपल्याला असं म्हणजे मेकॅनिकल, आपण म्हणतो हे काम मेकॅनिकल आहे किंवा असं पठडीतलं आहे, तर किंवा यांत्रिक काम आहे असं म्हणतो. परंतु ते त्याच्या पुढे जाऊन यंत्रांना त्याच्यामुळे जेवढं शिकवलंय तेवढंच जर ते करू शकत असतील तर त्यांच्यावरती अर्थातच मर्यादा आहे. म्हणून जी मनुष्याची स्वभाव वैशिष्ट्य आहे किंवा ते मनुष्य कशा प्रकारे विचार करतात, त्यांची जी क्षमता आहे ते मशीन्समध्ये आणायचा हा प्रयत्न आहे. आणि आपल्याला हे माहितीच आहे की मशीन्सचा शिकण्याचा किंवा कुठलाही त्यांचा वेग जो आहे काम करण्याचा तो अफाट. त्याच्यामुळे तो वेग आणखी मानवी बुद्धिमत्ता असं जर एकत्र आलं तर ती यंत्र काहीही करू शकतील. आता अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता सगळीकडे वापरली जाते, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आहे, शिक्षणात आहे, कृषी उद्योगात आहे, आणखीन वैद्यकीय क्षेत्रात तर आपण बघितलेलं आहे की रोबोटिक सर्जरी असते, त्याच्यानंतर रुग्णांचं 24/7 त्यांचं निरीक्षण केलं जातं, त्यांना अखंड सेवा दिली जाते. तसंच आता आपल्याकडे पण गुगल मॅप्स वगैरे आपण वापरून सगळीकडे रस्ते शोधतो, तर पूर्वीचे नकाशे काही कोणी वापरत नाही. परंतु हवाई वाहतूक म्हणजे एरोप्लेनचं जे त्यांचा जो रूट असतो
तर तो आखणं, कारण की आपल्याला माहिती आहे की ते खूप कॉम्प्लिकेटेड असतं, टेक ऑफ लँडिंग वगैरे, तसंच आणि वित्तीय संस्था त्याच्यामध्ये निधींची उलाढाल असते. तर असे काही आर्थिक गैरव्यवहार असतील किंवा संशयास्पद काही असतील, अनपेक्षित व्यवहार असतील, तर त्याच्यावरती पण लक्ष ठेवलं जातं. म्हणजे ते पॅटर्न बघतं की असं आहे आणि अचानक काहीतरी झालं तर मग असं वाटतं की इकडे काहीतरी चुकीचं घडलं असण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला पण कधी कधी बँकेतून वगैरे फोन येतात की हे ट्रान्झॅक्शन आम्हाला काहीतरी संशयास्पद वाटतंय. आणि आपल्याला सांगायचं म्हणजे गेम्स आणि मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट, त्याच्यामध्ये तर मग अफाटच आहे एआयचा उपयोग, की प्लेलिस्ट आपल्यासाठी तयार होते, आपल्याला चित्रपट आणि मालिका सुचवल्या जातात. म्हणजे आपण नेटफ्लिक्स वरती वगैरे, की तुम्ही एकदा तरी बघितलं की असं वाटतं की तुम्हाला ह्याच्यावर इंटरेस्ट असेल, तर त्याच्यामुळे आपल्याला ते आपोआप सुचवलं जातं. त्याच्यानंतर ऑनलाईन गेम्स कितीतरी जण खेळतात आणि तेव्हा खेळण्यासाठी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज नाही, कारण तिकडे एक म्हणजे जो बॉट आपण ज्याला म्हणू, तो आपल्या विरुद्ध असतो. त्याच्यानंतर आभासी विश्व म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी, त्याच्यामध्ये आता गेम्समध्ये वगैरे आपण हवे ते अवतार आणि ते सगळे तयार करू शकतो, तर तेही आहेच. आणखी बॉट म्हणजे काय सांगायचं तर तो म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, आणखी तो ठराविकच काम करतो. म्हणजे जी सूचनांची पुनरावृत्ती म्हणजे पुनरावृत्ती करायची जी कामं आहेत ती ते करतात. आणि अर्थात सांगितलं की त्यांचा वेग मनुष्यापेक्षा अफाट आहे, त्याच्यामुळे ते सगळं पटपट करतात. तर चॅटबॉट तुम्ही काही बघितले असतील, म्हणजे आपण कधी कधी वेबसाईटवरती म्हणजे बँकेच्या काहीतरी आपण प्रश्न वगैरे विचारतो, तिकडे असं ते चॅट करण्यासाठी असे बॉक्स असते, तिथे बरेचदा चॅटबॉट्स असतात. तुमच्याकडे काही प्रश्नोत्तरांचा संचय केलेला असतो, त्याच्यामुळे ते त्याची पटकन उत्तरं देतात. आणि तसंच आपल्याकडे अमेझॉनचं अलेक्सा आहे, ऍपलचं सिरी, असे आपल्याला उत्तरं द्यायला आपल्या तत्पर आहेतच. आणखीन म्हणजे असं दिसून येतं की इतक्या सहजपणे आणि आपल्या नकळत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या आयुष्यात आले, आपण त्याला स्थान दिलेलं आहे आणि पठडीतली कामं ते बिनचूकपणे सफाईदारपणे करतंय. पण फक्त तेवढंच नाही, तर आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढं सामर्थ्य खरं तर कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे. तर त्याचा आपण पुरेपूर जर उपयोग करून घेतला, तर जसं स्वयंचलित गाड्या आहेत म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग किंवा ऑटोमेटेड गाड्या आहेत, ते म्हणजे फ्युचरिस्टिक आहे अजून. त्याच्यानंतर ड्रोन म्हणजे दूरनियंत्रित यान, तर त्याचा उपयोग जर करून म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून घेतला तर ह्याचे खूप फायदे आहेत. कारण त्याच्यामध्ये काय असतं की ते थोडं ऍडव्हान्स्ड आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांना तेव्हा निर्णय घ्यायला लागतात. जर ऑटोमेटेड गाडी असेल तर ते पठडीतलं काम नाहीये, त्याचं रुटीन वर्क नाहीये, कारण सारखे ते सिच्युएशन बदलत राहणार. ते म्हणजे केवढ्या तरी आपण विचार करू शकणार नाही अशा गोष्टी करतील. परंतु बऱ्याच त्याची दुसरी बाजूही काही जणांना वाटते की त्याचा म्हणजे इतरांच्या वरती म्हणजे काय म्हणतात त्यांच्या लोकांच्या नोकऱ्या वगैरे जातील का, तर असंही काही जणांच्या मनात येतं. तर त्यांना मी चटकन असं सांगेन की मनुष्य हा मुळात बुद्धिजीवी प्राणी आहे. तर त्याच्यामुळे जी पठडीतली किंवा आपण ज्याला रुटीन कामं म्हणतो, ती तुम्ही यंत्रांवरती सोपवा आणि तुमचा जी क्रिएटिव्हिटी आहे, सर्जनशीलता आहे, बौद्धिक विकास करा, संशोधन करा, नाविन्यपूर्ण निर्मिती करा आणि तुमच्या बुद्धीचा जास्तीत जास्त उपयोग करा. नुसती ती मेकॅनिकल कामं करण्यापेक्षा ती कामं त्यांच्यावरती सोपवून द्या. आणखीन त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की मनुष्य आणि यंत्र यांनी एकत्रित येऊन जर आपलं भविष्य घडवलं, तर म्हणजे लेट्स बिल्ड स्मार्टर टुमॉरो विच इज लेस आर्टिफिशियल अँड मोर इंटेलिजंट, असं मी त्यांना सांगेन. तू जे काही बोलतीयस ना, याला मला एका पुस्तकाचा संदर्भ खूप लक्षात येतो आहे. लेखक म्हणून आपण, शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर जयंत नारळीकरांना तर ओळखतोच सगळेजण, पण लेखक म्हणून सुद्धा काही नवीन नवीन गोष्टी नॉर्मल माणसांच्या आयुष्यामध्ये आणण्याचं श्रेय नारळीकर सरांच्याकडे नक्की जातं. त्यांचं वामन परतनं आला नावाचं जे पुस्तक आहे, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल 86 साली त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की 86 मध्ये त्यांनी हा विचार मांडला होता की पुढे 2020 मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे किंवा काय असू शकेल. तर मला कुठेतरी एक सेकंदभर नारळीकर सरांचं ते पुस्तक क्लिक झालं डोक्यामध्ये की तू एआयचा जेव्हा वापर म्हणालीस तेव्हा. मला एक थोडा वेगळा प्रश्न वैशालीताई तुला असा विचारायचा आहे की
मगाचपासून आपण बोलतो आहे ते IT आणि या सगळ्या टेक्नॉलॉजिकल भाषेबद्दल बोलतो आहे. IT मधली वैशालीताई आणि लेखिका वैशालीताई याच्यामध्ये काय फरक सांगशील? कारण ही दोन एकदम टोकाची अशी फील्ड आहेत. याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये, त्याचा याच्याशी बहुधा हा अर्थात लिखाण झाल्यानंतर टायपिंगसाठी कम्प्युटर लागतो आहे हा भाग वेगळा. पण अदरवाईज या दोन फील्ड्सचा तसा एकमेकांशी संबंध नाहीये. काय सांगशील? आता सांगायचं म्हणजे मला IT मध्ये करिअर करायची होती, म्हणून मी अर्थात MCA झाले आणि त्याच्यात अनुभव पण घेतला. आणि मग अशी सांगितलं की आता 25-26 वर्षाची माझी कारकीर्द आहे, आणखी लेखिका म्हणून आत्ताच्या गेल्या 4-5 वर्षातली म्हणजे अलीकडच्या काळातली आहे. तर आहे खऱ्या दोन्ही मीच, की IT मधली असू दे किंवा लेखिका असू दे, फक्त भूमिका माझी बदलत राहते असं म्हणायला. कारण कम्प्युटर सायन्स असं हा विषय म्हणून शिकले मी किंवा तो विषय म्हणून शिकवता येतो, परंतु साहित्य निर्मिती शिकवता येत नाही. हे तर सगळ्यांनाच मान्य करायला पाहिजे. आणि ते उपजत असतं की साहित्य किंवा लिखाण हे. आणि IT मध्ये काय असतं की आपण जे शिकलेलो आहे त्याचं ऍप्लिकेशन असतं आपण जेव्हा त्याच्यामध्ये काम करतो. परंतु जेव्हा लिखाण असतं त्याच्यामध्ये म्हणजे विचार तर आहेतच, त्याच्याबरोबर थोडी कल्पनाशक्तीचीही जोड लागते. त्याच्यानंतर अर्थात माझं लिखाण सांगायचं तर सगळं मराठीतच आहे, मातृभाषेत आहे. आणि हे तर म्हणजे इंग्लिशमध्ये मुख्यत्वे आपण जेव्हा IT मध्ये किंवा कम्प्युटर सायन्स मुख्यत्वे IT मध्ये आहे. तर तू म्हणालीसच दोन्ही मार्ग अगदी वेगवेगळे आहेत. एक तंत्रज्ञानाचा आहे, दुसरा सर्जनशीलतेचा आहे. पण त्या दोन्हीची मी सांगड घातली. आणि कारण दोन्ही जसे फरक आहेत तसं मला साधर्म्यही कुठेतरी दिसलं आणि ते मी सांगायची गोष्ट अशी की ते जुळवून आणू शकले. तर त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे माझा कॉर्पोरेट मधला अनुभव आहे. तर तो मी कथारूपाने वाचकांसमोर आणला. आणि लपंडाव ही अनामिक ह्या माझ्या कथासंग्रहातली जी कथा आहे ती कॉर्पोरेट बेस्ड आणि ऑफिस मधली अशी त्याची झलक देणारी अशी कथा आहे. त्याच्यानंतर आता मागच्या वर्षीच मी माझी पहिली कादंबरी लिहिली क्षितिज आणि किनारा. तर ती सुद्धा कॉर्पोरेटमध्ये करिअर करायची इच्छा बाळगणाऱ्या एका महत्वाकांक्षी स्त्रीची आहे, स्त्रीबद्दल आहे. आणि मुळात माझी सायन्स बॅकग्राऊंड आहे तर त्याच्यामुळे एक तरी विज्ञान कथा लिहावी अशी माझी खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. त्या कथेला मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर थँक्यू. त्याच्यानंतर विज्ञानावर आधारित मी बऱ्याच कथा लिहिल्या, लेखही लिहिले, विज्ञान व्याख्यानमालेत कथन केलं. नंतर संगणकशास्त्रावरती आधारित काही अभ्यासपूर्ण लेखही लिहिले, ते प्रकाशित झालेले आहेत. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे, इंटरफेस ऑफ स्मेल वरती आहे, सर्च इंजिन वरती आहे. आणि ह्या वर्षी मुंबई आकाशवाणीवरती स्वागत उद्याचे हा विज्ञान संबंधी जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती पॅनल डिस्कशन होतं, म्हणजे एक चर्चात्मक कार्यक्रम होता. त्याच्यात मी तज्ज्ञ म्हणून माझा सहभाग होता 2 भागांमध्ये. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरती मी नाटिका मालिका लिहिली आहे, त्याचं मुंबई आकाशवाणीवरती यावर्षी प्रसारण झालेलं आहे. तसंच रोबोटिक्स आणखीन इंटरनेट ऑफ थिंग्स मगाशी मी त्याचा उल्लेख केला होते, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन आणि इंटरनेट ऑफ थिंग्स त्याच्यावर आधारित एक नाटिका त्याचं आता नुकतंच प्रसारण मुंबई आकाशवाणीवर झालं. आणि आता कदाचित वाचले असे की लोकसत्तामध्ये संगणकशास्त्राचे गणितावर आधारित असे माझे काही लेख म्हणजे 5 लेख येणार आहेत, त्याच्यातले 2 प्रकाशित झालेले आहेत, उरलेले 3 आता लवकरच येतील. त्याच्यामुळे माझी सांगायची गोष्ट की दोन्हीची मी सांगड घालायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्याच बरोबर मगाशी मी जेव्हा म्हटलं होतं की तुम्हाला IT ची आवड आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये हे करा, त्याच्यामध्ये मी करिअर केली. परंतु मला इतरही छंद आहेत, ते कदाचित आपल्या बोलण्यात आलं नसेल की इतर छंद आहेत. म्हणजे मला फोटोग्राफीची आवड आहे, आर्ट अँड क्राफ्ट म्हणजे मी ग्लास पेंटिंग्स करते, कॅनव्हास पेंटिंग्स करते, मला बेकिंग आणि कुकिंगची खूप आवड आहे. म्हणजे बाकी पण माझ्या म्युझिकची आवड आहे, मी कीबोर्ड वाजवते, माझ्या बऱ्याच हे आवड छंद आहेत. आणि
आहे. आणि त्याची मी सांगड अशा अर्थाने घालते की हे जो माझा अनामिका कथासंग्रह आहे प्रकाशित, तर त्याचं जे मुखपृष्ठ ते मी स्वतः तयार केलंय. म्हणजे त्याच्यावरचे फोटो मी काढलेले आहेत. आणखीन त्याच्यानंतर मी ते म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कव्हर पेज पूर्ण मी स्वतःच तयार केलेलं आहे. अर्थात कथा मी टाईप स्वतः करतेच, ते आता टायपिंगची सवय असल्यामुळे. तर हे सांगायचं होतं. मुख्य गोष्ट मला याच्यामध्ये दिसते ती अशी आहे की एखाद्या फील्डमध्ये तुम्ही प्रभुत्व गाजवल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी ज्या असतात त्या खुणावत राहतात मागच्या बाजूने, की नाही मी पण आहे बरं का, मी पण आहे बरं का. त्यातलाच एक लेखन प्रकारही मला वाटतं आहे की लेखन लिहायला आवडत होतं. कदाचित तो एक करिअरचा ग्राफ आपण जेव्हा घेत असतो तेव्हा बाकीच्या गोष्टी आपल्या मनाच्या इच्छेसाठी आपण करू शकत नाही बऱ्याचदा. मग हो. हळूहळू एकदा स्टेबिलिटीवरती आलात तुम्ही की मग तुम्हाला या गोष्टी करायला थोडा स्वतःसाठीचा वेळ काढता येऊ शकतो, जो मला बरोबर. वाटतं तुला मिळायला लागला आणि मग तुझ्यातली लेखिका बाहेर डोकवायला सुरुवात झाली. मला सांगशील लेखिका म्हणून जेव्हा तू लेखनाचे वेगवेगळे प्रकार हाताळतेस तेव्हा तुला स्वतःला हाताळायला आवडणारा प्रकार नक्की कोणता? कथा, लघुकथा, कविता, लेखनमाला, स्वतः तू कशात जास्ती रमतेस? सांगायचं असं तर लिखाणाला मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी एका दीर्घकथेने केली. म्हणजे तुझ्या माझ्यात ही मी लिहिलेली पहिली कथा, पहिलं साहित्य आणि ती दीर्घकथा आहे. आणि त्याच्यानंतर अजून 3 दीर्घकथा लिहिल्या आणि त्याचा अनामिक हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच्यानंतर मी लघुकथा लिहिली. वचनपूर्ती ही मी लिहिलेली पहिली लघुकथा. त्याच्यानंतर अनेक लघुकथा लिहिल्या, खूप पारितोषिकं मिळवली. त्याच्यानंतर बालमोहन विद्या मंदिरची मी माझी विद्यार्थिनी आहे, तिथे माझा इंटरनॅशनल विमेन्स डेला सत्कार झाला. आणि हे करत असताना पहिली कविता लिहिली, एक प्रश्न, त्यालाही मला पारितोषिक मिळालं. त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी असतं, तर त्याच्यामध्ये कविता सादर करायला मला संधी मिळाली. आणि अजून लिखाण प्रकार मला हाताळायचे होते, तर त्याच्यामध्ये जे आपल्या मनात अनेक विचार असतात, तर त्याच्यावरती चिंतनपर लेखमाला मी लिहिली. जीवनाचे झाड, त्याच्यातले काही भाग आहेत ते मुंबई आकाशवाणीवरून प्रसारित झालेले आहेत. तसंच मी अनेक देशांमध्ये फिरलेले आहे, तिथे म्हणजे राहिलेले आहे. तर ते जे सगळे माझे अनुभव आहेत, तर त्याच्यावर आधारित नो वरीज अशी अजून एक लेखमाला लिहिली. तर त्याच्यात बरेच ऑस्ट्रेलियावरती आधारित असे आहेत, कारण ते नो वरीज असं तिकडे एक प्रचलित असा वाक्यांश आहे, नो वरीज. तर त्याचेही काही प्रकाशित झालेले आहेत, काही मुंबई आकाशवाणीवरती त्याच्यातले लेख आलेले आहेत. आणि कादंबरी एक लिहावी असं म्हणजे मला वाटतं बऱ्याच बहुतेक साहित्यिकांना वाटतं की कादंबरी एक आपली लिहून व्हावी. असे अनेक विषय येत होते आणि त्याच्यापैकी मग करिअर फोकस स्त्रीवरती क्षितिज आणि किनारा ही कादंबरी लिहून पूर्ण झाली, ती आता प्रकाशित होईल. आणि ह्याच्यावरून तुला असं म्हणजे दिसलं असेल की मी एकाच लेखन प्रकारात स्वतःला अडकवून ठेवलेलं नाही, तर वेगवेगळे प्रकार हाताळत आहे. संवाद लेखन मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी एकांकिका लिहिल्या आणि मुंबई आकाशवाणीवरून बऱ्याच नाटिकांचं प्रसारणही झालेलं आहे. एक नाटकही मला लिहायचंय, म्हणजे 2 किंवा 3 अंकी असं पूर्ण नाटकही लिहायचंय. आणि जसे मी वेगवेगळे लेखन प्रकार हाताळते, तर तसंच वेगवेगळे विषयही हाताळले, म्हणजे त्याच्यामध्येही वैविध्य ठेवले. म्हणजे सामाजिक प्रश्न आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, प्रेमकथा आहेत, काही जिव्हाळ्याचे प्रश्न, विज्ञानावर आधारित आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याच्यावरती नाटिका मालिका आहे, चिंतनपर लेख आहेत, वैचारिक लेख आहेत आणि हलक्या फुलक्या आणि विनोदी कथा सुद्धा मी लिहिलेल्या आहेत. तर तसंच संवेदनशील मन आपलं प्रत्येकाचंच असतं, तर त्याच्यामुळे काही कविताही त्याच्यातून रचलेल्या आहेत. तर हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे विचार सतत असल्यामुळे तर मला बुद्धीला चालना मिळते, माझी लेखणी सारखी बोलत राहते, लिहित राहते, बहरत राहते. त्याचबरोबर मी कथा स्पर्धांचं परीक्षणही करते, कथांचं परीक्षण करते आणि कथालेखन कार्यशाळा आयोजित करते. कारण ज्यांना ह्या क्षेत्रात काही लिखाण करायचंय आणि मार्गदर्शन मिळत नाही, तर त्यांच्यासाठी मी कथालेखन कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन देते. म्हणजे बघितलं तर मला हे सगळे प्रकार लिहायला आवडतात. परंतु तुम्हाला की कुठला जवळचा आहे असं जर तू म्हणत असशील, तर जेव्हा आपण लिखाण सुरू करतो एखाद्या विषयावरती, तेव्हा ते जाणवतं की ह्याचा लेख होईल
का ते जरासं विस्तृत आहे, त्याची दीर्घकथा होईल, किंवा ते इतकं विस्तृत आहे की त्या कथेमध्ये मावणार नाही आणि त्याची कादंबरी सुद्धा होईल. त्याच्यामुळे त्याच्यात असं ते बांधून ठेवण्यात अर्थ नसतो, की हे जर विषय आहे तर त्याच्यात म्हणजे असं ठासून भरून त्याचं काहीतरी एक करायचं. तो समर्थपणे मांडता आला पाहिजे आणि वाचकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे. इतक्या ताकदीने तो विषय कुठलाही असू दे तो आणि प्रकार कुठलाही असू दे तो हाताळता आला पाहिजे. Perfect. हे खूप छान सांगितलंस की एखादा विषय छोट्याशा जागेमध्ये कोंबून बसवता येत नाही, मग तेव्हा ठरवता येतं की अरे नाही, याला थोडे हातपाय फुटतायत, मग या छोट्या कथेची दीर्घकथा होईल का त्याची कादंबरी होईल. अं, मग मला सांगशील की तुझ्या कोणत्या कथेबद्दल तुला बोलायला आवडेल की जी तुझ्या मनाच्या जास्ती जवळ आहे. आता अर्थात आता हा खूप कठीण प्रश्न आहे, की म्हणजे प्रश्न सोपा आहे, उत्तर देणं कठीण आहे, की एका कथेची निवड करणं सोपं नाही. कारण मी म्हटलं की मी वेगवेगळे विषय हाताळते, त्याच्यामुळे प्रत्येकाचा आशय विषय वेगळा असतो, प्रत्येक कथेचं सौंदर्य आहे आणि प्रत्येक कथा म्हणजे मला रुचलेली आहे, पटलेली आहे. मग त्याच्यानंतरच मी ती लेखणीतून उतरवली. उगाच काहीतरी लिहायचं म्हणून ते लिहिण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यामुळे त्याच्या मूळ मुद्द्यापर्यंत किंवा आशयापर्यंत वाचकांना मला कसं पोहोचवता येईल ह्याचा मी मुख्य विचार करते कथा लिहिताना. आणि कथा जरी काल्पनिक असल्या तरी वास्तववादी माझं लिखाण आहे. म्हणजे त्याच्यातल्या ज्या कल्पना आहेत किंवा त्यातले विचार आहेत, ते विषय आहेत, ते त्याच्यामुळे वाचकांनी जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या सभोवताली घडणाऱ्यांपैकीच काहीतरी आहे असं त्यांना जाणवेल. त्याच्यामुळे बरोबर. काळाप्रमाणे त्यांनी विचारसरणी बदलली पाहिजे हे त्याच्यातून मी मांडण्याचा प्रयत्न करते. आणि त्याचं जर वाचनामुळे त्यांचा जर फरक जर झाला किंवा काही त्याच्यावरती परिणाम झाला तर अर्थातच ते माझ्या लिखाणाचं यश आहे. आणखीन कधी कधी असं काही जणांना वाटतं की हे माझ्या बाबतीत घडलेलं नाहीये, परंतु हे तुमच्या सभोवताली घडत असेल किंवा असं घडू शकेल याची त्यांना निदान कल्पना तरी यावी. कारण माझं बहुतेक लिखाण जे आहे ते आधुनिक काळाचं म्हणजे ज्याला कॉन्टेम्पररी म्हणतो तर तसं आहे. परंतु सोप्या मराठीत ही सर्वसामान्य म्हणजे आता सध्याची जी बोली भाषा आहे मराठी, तर त्या ह्याच्यात लिहिलेलं आहे, म्हणजे कोणालाही बोजड वाटणार नाही. तरी सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहील, खेळून राहतील वाचक, अशी आहे शैली आणि त्यांची उत्सुकता वाढत जाईल. तर आता लेखन शैली म्हणजे म्हणताना तिथे म्हणजे असं उदाहरण द्यायचं तर काही म्हणजे अलंकारिक आहे. तर गेले ते दिन गेले ही एक दीर्घकथा आहे. तर त्याच्यातलं एक वाक्य सांगते की जेव्हा काळ्या ढगांच्या सावटाने निरभ्र आकाश व्यापून जाऊ लागतं तेव्हा त्याच्या मध्यावर प्रकाशमान कमान दिमाखाने उमटते, तेव्हा हीच बंधांची वीण अशीच घट्ट ठेवली तर तो आभास नसून सप्तरंगांची झलक देते. तर वाह! क्या बात है. हे एक अलंकारिक म्हणून उदाहरण. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी मी सुंदर विचार आणि कल्पना म्हणजे कारण की कोटेशन्स माझ्या लिखाणात खूप आहेत, तर तेही मी एक सांगेन. पण हे अशा काही कल्पना वगैरे मांडलेल्या आहेत. तर रियुनियन ह्या कथेतलं एक असं वाक्य सांगते. दिवसभरात घडलेलं जे काही वाईट, चुकीचं, मनाविरुद्ध किंवा नकारात्मक विचार, राग, भांडण, कटकटी, मनस्ताप सगळं काही मला त्या सूर्याबरोबर त्याच दिवशी बुडवायचं असायचं. म्हणजे उद्याचा सूर्य सगळं काही पुन्हा नव्याने घेऊन येईल, अगदी कोऱ्या पाटीसारखं. तर अशा प्रकारचे काही कोटेशन्स आहेत. आणि लिखाणात शब्दखेळ माझ्या बऱ्याच जणांना दिसतात. तर म्हणजे एक शब्द इकडचा तिकडे फिरवून किंवा वेगळ्या अर्थाने वापरून. तर लपंडाव या कथेतलं एक वाक्य सांगते. मेड फॉर इच अदर असं काही नसतं, त्यापेक्षा मेक फॉर इच अदर अधिक योग्य वाटतं, नाही का? खास खळगे प्रत्येकाच्या संसारात येत राहतात. वी नीड टू मेक इट वर्क फॉर इच अदर टुगेदर. तर अशा अर्थाचं हे आहे. तर थोडक्यात सांगायचं तर सुशिक्षित आणि आधुनिक विचारसरणीच्या आधारे अनेक प्रश्न वेगळ्या प्रकारे हाताळता येऊ शकतात हे मला वाचकांपर्यंत पोहोचवायचंय. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक किंवा इतर कोणत्याही परिस्थितीच्या असमानतेच्या पलीकडे जाऊन म्हणजे ही जी संकुचित मानसिकता असते त्याच्या पलीकडे जाऊन सुशिक्षितपणा म्हणजे शिक्षण जास्त आहे म्हणजे त्या व्यक्ती सुशिक्षितपणाने वागतात असा त्याचा अर्थ होत नाही. तर तो सुशिक्षितपणा आपल्या आचरणात आणि विचारात कसा येईल ह्याकडे प्रयत्नशील असावं असं
माझं म्हणणं आहे. खूप छान. कोटेशन किंवा कोट ज्याला म्हणलं जातं, कोट तर खूप सुंदर सांगितलीसच तू. आता कथा वाचायची उत्सुकता नक्की वाढायला लागलेली आहे. आपल्या मुलाखतीच्या शेवटी परवाच्या सर्व प्रेक्षकांच्या साठी वैशालीताई फाटकच्या ज्या काही तिने लिहिलेली साहित्य आहे याच्या लिंक्स सगळ्या शेवटी येतील. ज्यांना पुस्तक घ्यायचं असेल ते कुठे घ्यायचं, काय घ्यायचं याचे डिटेल्स सगळे येतील. जरूर आपण लेखिका म्हणून वैशाली फाटक काटकर कशा आहेत याचाही आपण अनुभव घेऊ शकता. जसा आज व्यक्ती म्हणून त्या कशा आहेत याचा अनुभव आपण आज इथे घेतला आहे. एक शिक्षिका म्हणून ती मुलांना एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, तसंच एक लेखिका म्हणून ती आपल्यासारख्या सामान्य वाचकांना देखील एक वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आज तू आमच्या इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, आम्हाला तुझ्या व्यक्तिमत्वाचे खूप वेगवेगळे पैलू पाहायला मिळाले, तसेच तुझ्या अनुभवाचे पण वेगवेगळे पैलू पाहायला मिळाले. त्याबद्दल बर्वाच्या सर्व प्रेक्षकांच्याकडून मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मलाही छान वाटलं बोलून मनातलं. आम्हाला पुस्तक वाचायला तर नक्की आवडेल. वाचन हा ज्यांच्या जवळचा आणि आवडीचा विषय आहे त्यांच्यासाठी तर मला वाटतं ही पर्वणी राहील, कारण खूप वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण तुझ्याकडनं झालेलं आहे आणि जरूर तुझ्यातली लेखिका आणि शिक्षिका अशीच फ्लरिश होत राहो ही मनपूर्वक शुभेच्छा.